शिवाजी महाराज की जय। विशाल दादा तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ज्यांच्या उमेदवारी खातर प्रचारा खातर 7 तारखेला मतदान करण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित आहात असे जनतेचे उमेदवार, खरं तर आपले म्हणजे ते स्वतः उमेदवार घोषित केले नव्हते, जनतेने विशालदादाच्या पाठीमागे लागले की तुम्ही उमेदवारी घ्या, त्यामुळे जनतेचे उमेदवार आहेत ते असे विशालदादा पाटील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, या गावचे अमरभाऊ पाटील आणि मी सर्वात प्रथम आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू नागरगोजेंना श्रद्धांजली वाहतो। मी जास्त काही वेळ घेणार नाही, पण आपल्याकडे अनेक लोक आता या 7-8 दिवसात मतं मागायला येतील, पण एक नीतिमत्ता असते राजकीय जीवनात, काम आजचं उद्या होईल, पण विशालदादा आमच्या मनात खंत या गोष्टीची आहे की बापू नागरगोजे या 2-3 वर्षात काकांसाठी अनेक ठिकाणी प्रचार करत होते, फिरत होते, पण नियतीला मान्य झालं नाही आणि बापू नागरगोजे आपल्यातून अचानक निघून गेले। पण हा दादर जो माणूस आपल्यासाठी राबवत होता त्याच्या घरला याला 4 महिने वेळ मिळाला नाही, 1 मिनिट सुद्धा याला। म्हणजे राजकारणात करत असताना आपण नीतिमत्ता किती खालच्या दर्जाला जातो। एखादा माणूस वापरून घ्यायचा आणि तो गेल्यानंतर त्याच्याकडे बघायचं पण नाही, तो वारल्यानंतर त्याच्या घराकडे जायचं नाही, एखाद्या राजकीय क्षेत्रात आपल्याकडे फायदा करून घेतल्यानंतर परत त्याच्याकडे डोकावून बघायचं नाही, अशा खालच्या वृत्तीचा माणूस विशालदादांच्या विरोधात आहे। मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, खरं तर 10 वर्ष इथं खासदार आहेत, आपल्याला स्वाभिमानानं सांगावं लागेल की जिल्ह्यातलं बेडगे एकमेव गाव असं आहे की वर्षात 4 ते 5 UPSC आणि MPSCला इथले विद्यार्थी पास आउट होतात, पण एका खासदाराला एकदा सुद्धा वाटलं नाही की इथं एका चांगल्या दर्जाची अभ्यासिका करावी, इथं पोलीस भरतीसाठी पोरं राबतात त्यांचा एखादी अकॅडमी उभा करावी, एखादं चांगलं नोकरीचं साधन करण्यासाठी एखादी फॅक्टरी आणावी, काही नाही। जाऊ यायचं, मोठं मोठं बोलायचं, कुणाच्या तर गळ्यात हात घालायचं आणि एकदा आले की 6 महिन्यात हवा फिरकत नाही। त्यामुळे ह्यावेळी आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। खरं तर बेडग असेल, मालगाव असेल, आडग असेल, हे राजकीय दृष्ट्या काही असलं तरी वर्षानुवर्ष वसंतदादांना, स्वर्गीय मदन भाऊंना मानणारे गाव आहेत आणि आम्हाला आनंद वाटतोय की आपल्या नेतृत्वात या विशालदादांचा प्रचार करण्यासाठी सगळेजण एकत्र आलात। आम्हाला खात्री आहे या गावच्या मरगाई देवींना आम्ही एवढंच प्रार्थना करतो की विशालदादांना या गावाला भरघोस मतानं निवडून द्यावं आणि युवकांना, एक युवक जिल्ह्यात नेतृत्व करण्यासाठी लढतोय, किती अडथळे आले, काय काय त्रास दिला जातोय याची पार्श्वभूमी मी सांगणार नाही, विशालदादा पण सांगतील, पण या सगळ्या युवकांची गरज आहे। सगळ्या युवकांनी ठरवून मतदान केलं पाहिजे की युवकाला साथ दिली तर युवक मोठा होतो आणि हा युवक हा आपल्यासाठी उपयोगाला पडणारा युवक आहे। एवढंच डोक्यामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद विशालदादांना द्यावी एवढी विनंती करतो। थांबतो। जय हिंद।